महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये शहरापासून उत्तरेच्या बाजूला 65 किलोमीटरवरती स्थित आहे श्री सप्तशृंगगड। या तीर्थक्षेत्रावर येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे रस्ते, भारतीय हवाई सेवेची सुविधा तसेच भारतीय रेल्वे या सर्व माध्यमातून येण्याची उचित व्यवस्था येथे आहे। गडावर येण्याचे 3 मुख्य मार्ग आहे, ज्याच्यामध्ये चंडिकापूर गावात नेणारा 60 पायऱ्यांचा रणतोंडी घाट, त्यानंतर 3500 पायऱ्यांची पायवाट आणि श्री क्षेत्रावर येणारा नांदुरी गावात नेणारा महामार्ग जो घाट रस्ता म्हणून परिचित आहे। आपण गडाच्या प्रवेशद्वारात प्रवेश केला की आपल्या लक्षात येईल गडावरती असलेले महत्त्वाचे मंदिरं, ज्यामध्ये महिषासूर महाराज मंदिर, श्री गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, श्री राधाकृष्ण मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, त्यानंतर गडावरती स्थिर असलेले विविध 108 कुंड, शिवालय तीर्थ परिसरात असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर, कालेश्वर महादेव मंदिर, याबरोबरती 60 पायरीचा गणपती, परशुराम बाला मंदिर आणि या व्यतिरिक्त गडाच्या पूर्व दिशेला असणारे, ज्यांनी महर्षी मार्कंडेय नावाने स्वतःचं नावलौकिक मिळवलेलं आहे, ज्यांनी दुर्गा सप्तशतीची निर्मिती केली आहे, ते महान संत महर्षी श्री मार्कंडेय। तसेच गडावरून पूर्वेच्या बाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येईल ज्यांनी दुर्गा सप्तशतीचं सर्वप्रथम स्तवन केलं आणि दुर्गा सप्तशती नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली ते महर्षी मार्कंडेय। महर्षी मार्कंडेयांचा पर्वत गडाच्या शिखराच्या पूर्व बाजूला स्थित आहे। आजही असं म्हणतात की तेथून मार्कंडेयांनी गायलेली दुर्गा सप्तशतीचं स्तवन आई सप्तशृंगी ऐकत असते।